मित्रांनो नमस्कार, मी रमेश जाधव. आज मी माझ्या चॅनलवर एक नवीन व्हिडिओ आणला आहे. त्याचा विषय आहे गणेश चतुर्थी. गणेश चतुर्थी म्हणजे गणपती पूजन. याच दिवशी दरवर्षी गणपतीचे आगमन व मूर्ती प्रतिष्ठापना हिंदू धर्मात केली जाते आणि याच गणेश चतुर्थीविषयी हिंदू धर्मातील पुराण कथेत काही आख्यायिका व गोष्टी प्रचलित आहेत. त्यापैकी एक आख्यायिका किंवा गोष्ट सांगितली जाते. या आख्यायिकेचे वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपण जर चिकित्सा केली तर आपल्याला अनेक प्रश्न पडतात व या प्रश्नांची उत्तरे आजही विज्ञान युगात कोणालाही सापडली नाहीत. तर प्रथम आपण गणेश चतुर्थीविषयीची पुराण कथेत सांगितलेली आख्यायिका ऐकू व त्यानंतर त्याविषयी आपल्याला काय काय प्रश्न पडतात तेही आपण पाहू. तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा ही विनंती. पुराणकथेत असे सांगितले जाते की कुबेर नावाचा राजा होता. त्याच्याकडे खूप धन दौलत असते. त्याच्याकडे कशाची कमी नसते. त्याला त्याच्या धनसंपत्तीचा अहंकार होता. त्याला असे वाटते की माझ्याकडे इतकी विपुल प्रमाणात धनसंपत्ती आहे हे दाखविण्यासाठी व पाहण्यासाठी आपल्या घरी एक एक करून स्वर्गातील व पृथ्वी तळावरील सर्व देवतांना बोलवावे. म्हणून तो एके दिवशी भगवान शंकर आणि पार्वतीकडे येतो व त्यांना आपल्या घरी येण्याचे निमंत्रण देतो. परंतु भगवान शंकर म्हणतात मला कैलास पर्वत सोडून येता येत नाही. त्यामुळे ते आपल्याऐवजी आपल्या पुत्राला म्हणजे भगवान गणेश याला पाठविण्याचे आश्वासन देतात. त्यावर कुबेर राजाला वाटते की ठीक आहे, भगवान शंकर पार्वती नाही तर नाही, परंतु त्यांचा पुत्र गणेशाला आपल्या घरी घेऊन जावे व त्याला आपले वैभव दाखवावे. त्याप्रमाणे तो भगवान गणेशाला आपल्या घरी सोबत घेऊन जातो. राजवाड्यात घेऊन गेल्यावर गणेशाला हे कळून येते की ह्या राजाने आपले वैभव धन दौलत दाखविण्यासाठी घेऊन आलाय. तर आज त्याचा हा अभिमान व गर्व हरण करण्याचे गणेश मनात ठरवतो. राजवाड्यात बाल गणेश गेल्यावर त्याचा पाहुणचार करण्यासाठी वेगवेगळी स्वादिष्ट पक्वान्न व व्यंजने बनविलेली असतात. ही सर्व स्वादिष्ट पक्वान्न बाल गणेशाला खाण्यासाठी वाढली जातात. बाल गणेश ती सर्व खाऊन टाकतो व आणखीन वाढण्याचा आग्रह करतो. आणखीन वाढली जातात. तेही खाऊन आणखीन आग्रह करतो की तुमच्याकडे जेवढे स्वादिष्ट पदार्थ बनविलेले असतील ते सर्वच्या सर्व माझ्या ताटात वाढणे. ते सर्व पदार्थ बाल गणेशाच्या ताटात वाढले जातात. तेही खाऊन टाकतो व आणखीन खाण्यासाठी राजाकडे आग्रह करतो. त्यावर कुबेर राजा हात जोडून म्हणतो हे भगवान गणेशा, आता खाण्यासाठी माझ्या राजवाड्यात काहीही शिल्लक राहिलेले नाही. मात्र मला एक गोष्ट कळून चुकली आहे की स्वादिष्ट पक्वान्न खाल्ल्यानंतर माणसाचे मन तृप्त होते आणि धनसंपत्तीमुळे फक्त मनाला समाधान मिळते, मन तृप्त होत नाही. त्यामुळे धन दौलत वैभव याचा अहंकार अभिमान व गर्व हा सर्व माझा गळून पडलेला आहे. त्यामुळे मला माफ करा अशी भगवान गणेशाकडे याचना करतो. त्यावर भगवान गणेश त्याला माफ करून तिथून आपल्या उंदीर या वाहनावर बसून परत कैलास पर्वताकडे येण्यास निघतो. आता जास्त खाल्ल्यामुळे पोट खूप मोठे झालेले असते, वजन वाढलेले असते. त्यामुळे उंदराच्या पाठीवर गणेशाचे वजन जास्त पडलेले असते. म्हणून उंदीर हळूहळू रस्त्याने चालत असतो. इतक्यात अचानक त्या रस्त्यात एक मोठा साप आपला फणा काढून उभा असलेला आहे. हे पाहून उंदीर थरथर कापू लागतो. त्याचे अंग भीतीने जोरजोरात कापत असल्यामुळे त्याच्या पाठीवर बसलेल्या भगवान गणेशाचा तोल जाऊन तो उंदीराच्या पाठीवरून खाली पडतो. खाली पडल्यामुळे त्याचे पोट फुटते व पोटात असलेली स्वादिष्ट पक्वान्ने सर्व बाहेर पडतात. आपली अशी फजिती झाली आहे हे आजूबाजूला कोणी पाहत तर नाही ना, म्हणून इकडे तिकडे पाहतो व ती पोटातून बाहेर पडलेली सर्व स्वादिष्ट पक्वान्ने परत पोटात घालतो व समोर असलेल्या सापाला आपल्या पोटावर बांधतो. हे पाहून कुठून तरी जोरजोरात हसण्याचा आवाज येतो. कुठून आवाज येतो याचा बाल गणेश अंदाज करतो. त्याच्या लक्षात येते की आकाशातील प्रकाशमय चंद्र जोरजोरात हसत आहे. हे पाहून बाल गणेशाला राग येतो व क्रोधित अवस्थेत तो चंद्राला शाप देतो की हे दुष्ट चंद्रमा, तू माझ्या अशा परिस्थितीवर हसतोस. यापुढे तुला मी शाप देतो, तुझी प्रकाशमय चमक कमी होऊन तुझा प्रकाश तू पृथ्वीवर पाडू शकणार नाही. हा शाप चंद्राने ऐकल्यावर चंद्र बाल गणेशाला शरण येतो व विनंती करतो
की हे भगवान गणेशा, मला असा शाप देऊ नकोस. मी तुमची मस्करी केली, यापुढे असे होणार नाही. कृपया तुमचा मला दिलेला शाप परत घ्या. खूप विनवणी केल्यानंतर बाल गणेश म्हणतो की मी पूर्णपणे आपला शाप परत घेणार नाही, परंतु ज्या दिवशी गणेश चतुर्थी असेल त्या दिवशी पृथ्वी तळावरील सर्व लोक तुझे दर्शन करणार नाही. जे कोणी तुझे दर्शन करतील त्यांना कलंक लागेल, म्हणजे त्यांचे वैयक्तिक कोणतेही प्रकारचे नुकसान होऊ शकते. तर ही झाली पुराण कथा. आणि म्हणून आजही विज्ञान युगातील धार्मिक, देवभोळे व अंधश्रद्धाळू लोक गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्राचे दर्शन करत नाहीत. तर मंडळी, या पुराण कथेनुसार आपण जर वैज्ञानिक दृष्टिकोनातून या कथेचा विचार केला तर विज्ञाननिष्ठ व्यक्तींना अनेक प्रश्न पडतात. ते मला देखील पडले आहेत. ते प्रश्न काय आहेत? एका 10-12 वर्षाच्या बालकाचे इतके पोट मोठे असेल? कुबेराच्या घरातील बनवलेले पक्वान्न व स्वादिष्ट पदार्थ सर्वच्या सर्व खाऊन टाकू शकतो? म्हणजे ते पोट आहे की फुगा, ज्याच्यात पदार्थ टाकले की तो फुगा फुगत जाईल? उंदीर हे गणेशाचे वाहन आहे. आपण थोडा विचार केला तर 1-1.5 किलो वजनाचा उंदीर 40 ते 45 किलो वजनाच्या गणपतीला आपल्या पाठीवर घेऊन चालू शकतो का? तो चिरडून नाही जाऊ शकत? उंदीर हा उपद्रवी प्राणी आहे. तो घरादाराची, धान्याची किंवा किमती वस्तूंची नासधूस करतो. म्हणून माणूस त्याला सापळे लावून पकडतो व मारून टाकतो. असा प्राणी गणपतीचे वाहन कसे काय होऊ शकतो? उंदराच्या पाठीवरून गणपती पडल्यामुळे त्याचे पोट फुटू शकते का? उंदीर किती उंच असतो हे सर्वांना माहित आहे. शिवाय चंद्र हा खडकापासून बनलेला आहे, मग तो हसू शकतो का? चंद्र पृथ्वीपासून जवळजवळ 3,84,400 किलोमीटर दूर असताना तो हसताना दिसू शकतो का? किंवा गणपतीने दिलेला शाप इतक्या दूर चंद्राला ऐकू येऊ शकतो का? तर मंडळी, असे अनेक प्रश्न विज्ञाननिष्ठ लोकांना पडतात, परंतु या प्रश्नांची उत्तरं आज विज्ञानाकडेही नाही. कारण पुराण कथेत त्यावेळच्या मनोवादी ब्राह्मणांनी या रचलेल्या कथा आहेत व या सर्व कथा काल्पनिक आहेत. तरी आजही गणपतीचे इतके उदात्तीकरण झाले आहे की अशा काल्पनिक कथेवर धार्मिक, देवभोळे, अंधश्रद्धाळू बहुजन लोक श्रद्धा ठेवून पूजा, व्रत, उपवास वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे होम यज्ञ करतात, जे ब्राह्मणाने पुराण कथेत सांगितलेले आहे. व ह्या सर्व पूजा ब्राह्मणांच्याच हातून केल्या जातात. त्यातून या बहुजन श्रद्धाळू लोकांचे आर्थिक शोषण होत असते हे त्यांच्या लक्षात येत असून सुद्धा ह्या परंपरा आजही बिनबोभाट चालू आहेत. तर मंडळी, पुराण कथेतील ही कथा आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोनातून पटते का? याविषयीची आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना धन्यवाद. नमस्कार.